आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. या आपण आजचं वचन वाचूया आणि परमेश्वराची नावाची महिमा करूया. योहान 12:46. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे. हालेलुया. आपण या वचनामध्ये काय बघत आहे? जो कोणी माझ्यावर म्हणणे परमेश्वरावर विश्वास ठेवणार तो त्याचं जीवन, त्याचा मार्ग परमेश्वर उज्यालाने, त्याचे मार्ग परमेश्वर प्रकाशाने भरणार. परमेश्वर बोलतो की तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि मी तुझे सर्व कामे करून देईन. तुम्ही विचार करत असाल की मी एवढं पाप केले आहे, मी एवढे चुकी केली आहे, मी परमेश्वराला विचारत पण नाही आहे. तुम्ही बोलत असेल मी आता बायबलचा पण अभ्यास करत नाही आहे, तर परमेश्वर माझी प्रार्थना कसे ऐकणार? हे सर्व जे तुमच्या मनात येत असेल हे सर्वांना तुम्ही एक जागेवर ठेवा आणि परमेश्वराजवळ येऊन गुडघ्यावर राहून परमेश्वरासमोर प्रार्थना करा. तेव्हा परमेश्वर तुमची प्रार्थनाला, विनंतीला ऐकेन आणि जे पण तुमच्या जीवनात, जे पण तुमच्या मनात आहे ते परमेश्वर काढून टाकील. तुम्हाला सर्व दुविधांपासून परमेश्वर दूर करील आणि तुमच्या जीवनामध्ये एक नवीन प्रकाश, एक नवीन आशा देऊन परमेश्वर तुम्हाला चालवेल. तुम्ही बोलत असाल की मी एवढं काय केलं आहे, मला पुढचं काही दिसत नाही, पुढं जिथे पण बघतोय मला फक्त अंधार दिसतोय. परमेश्वर तुम्हाला बोलतोय मी तुला प्रकाश देईल. तू फक्त माझ्यावर विश्वास कर, मी तुला प्रकाश देऊन तुझ्या सर्व दुविधांना, तुझ्या सर्व प्रॉब्लेमला मी दूर करेल. आपण या वचनासाठी प्रार्थना करूया आणि परमेश्वराला बोलूया की परमेश्वर तू माझं प्रकाश बन, कारण तूच आहे जे माझ्या सर्व करता धरता आहे, तूच आहे जे माझे सर्व पापांना, श्रापांना दूर करणारा आहे, तूच आहे ज्यावर मी विश्वास करू शकतो. या आपण प्रार्थना करूया. धन्यवाद करतो राजा देवा, तुझा कोटी कोटी धन्यवाद करतोय परमेश्वरा. या वचनानुसार परमेश्वर तू परमेश्वर आमच्या जीवनात परमेश्वर आकाश बनून, प्रकाश बनून आला आहे. परमेश्वर तू परमेश्वर आमच्या जीवनात आशा, आमच्या जीवनाला परमेश्वर तू प्रकाशाने भर. परमेश्वर जे पण शैतानी क्रिया कार्य करत असेल परमेश्वर त्या सर्वांना येशूच्या नावाने नष्ट करतोय. परमेश्वरा तुझ्या नावाची महिमा परमेश्वर आमच्या जीवनात होण्याकरता परमेश्वर तुझी परमेश्वर आलेल्या प्रकाश परमेश्वर आमच्या जीवनात येण्याकरता परमेश्वर मी प्रार्थना करतोय. परमेश्वर जे कोणी परमेश्वर हे वचन परमेश्वर बघत असाल परमेश्वर त्या सर्वांना तू आशीष करून दे. परमेश्वर तू कार्य करशील, अनुग्रह करशील मी विश्वास करतो. छोटीशी प्रार्थना येशूच्या नावाने ऐका आणि कबूल कर माझे पिता. आमेन, आमेन.